तुम्ही बघू शकता का मी आंबट चूक आहे बरं का. थोडासा पालक, गरगटा, थोडी अख्खी मसूर हे सगळं शिजायला टाकलंय. त्याला मला मस्त गरगट्टा करायचा आहे आंबट चुक्याचा बरं का. त्यात टमाटा बिमाटा काय नाही घालायचं बरं का. तुम्हाला दाखवते मी फोडणी कशी. लसूण ठेचून बघा, लसूण ठेचून घेतलाय मस्तपैकी मध्ये बघा. तुम्ही बघू शकता ह्यात हिरव्या मिरच्या ते सगळं टाकलं होतं बरं का. तुम्हाला दाखवते बघा कशी फोडणी द्यायची. मी शिजायला टाकले बघा, शिजू द्या चांगलं. तुम्ही बघू शकता शिजलाय बरं का. आता आपल्याला हे करून घ्यायचं बरं का. हे आता गॅस ऑन करते. तेल पण टाकले बघा मी कढईत. तुम्ही बघू शकता आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे मला, कारण धरायलाच कोण नाही आपल्याला. बघू शकता कढई तापू द्या मस्तपैकी मध्ये. तुम्हाला फोडणी द्या. तुम्ही पाहू शकता मोहरी टाकते थोडी, लसूण ठेचून टाकलं लसूण मस्त मस्त चांगला भाजू द्यायचा बरं का. तुम्ही बघू शकता तो परत भाजूच परत बघा मी सगळं कसं एकजीव करून घेतलाय. वरून शेंगदाण्याच कूट टाकायचं बरं का. काय टाकायचे रे, हळद नाही टाकायचं बरं का. गरगट्ट्याला कधीच हळद नाही टाकायची. हिरवगार दिसत नाही ते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तुमच्याकडे हिंग असेल ना, हिंग सुद्धा चालतं बरं का. आता हे बघा तुम्ही बघू शकता आंबट चुक्याचा आहे बरं का गरगट्टा. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं बरं का, असा बारीक घेतलेला का. तुम्ही बघू शकता इतका सुंदर लागतो ना. उकळी येऊ द्या. चवीपुरतं मीठ पण टाकते बरं का. बघू शकता कशी उकळी यायला लागली बघा. मस्त बाजरीची भाकर करा बरं का. आणि तांदळाची पण छान लागते, ज्वारीची लागते, चपाती चांगली लागते, राईस तर खूप सुंदर लागतो ह्याच्याबरोबर. ह्याला आंबट चुका बोलतात बरं का. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर उकळत आहे. तुम्ही बघू शकता असा सुंदर गरगट्टा झालाय ना आंबट चुक्याचा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्ही बघू शकता ज्वारीच्या भाकरी खा बरं का. इतकं सुंदर लागतं, चुरून खायचं मस्त राईस. तुम्हाला माझा आंबट चुकटचा गरगट्टा आवडला असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. देशील आमेन.